मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व ट्रेनी ऑफिसर बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत असतात. संजय आणि राहुल तेथे आलेले असतात. त्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं असतं. तेव्हा राहुल संजयला बोलतो की मला असं तुरुंगात डांबून ठेवल्यासारखं वाटतंय. तुला तर माहीत आहे मी एक फ्री बर्ड आहे. तेवढ्यातच कीर्ती आणि रोमा पळत तेथे येतात. तर कीर्तीचा पाय अचानक दुखू लागतो. तिला त्रास होऊ लागतो. संजयला वाटतं कीर्तीचा पाय पुन्हा दुखायला लागला. आज काही खरं नाही म्हणून तो कीर्तीकडे रागात पाहतो. तेवढ्यातच पाटील मॅडम तेथे येतात. पाटील मॅडम बरोबर बॉक्सिंग कोच दीपक सरही आलेले असतात. त्यावेळी मॅडम सर्वांची ओळख त्यांना करून देतात आणि सांगतात की बॉक्सिंग हा आपल्या ट्रेनिंगमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला शत्रूशी कधीही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शस्त्राशिवाय लढणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑफिसर दीपक सर्वांना सांगतात की आता आपण जोमात प्रॅक्टिस सुरू करायची. माझ्याबरोबर फील्डवर चला. तेव्हा सर्व ट्रेनिंग ऑफिसर त्यांच्याबरोबर जायला निघतात. दुसरीकडे जिजी अक्कांच्या घरी कमला मावशींची सून तिचं बाळ घेऊन येते. कमला मावशीही बरोबर असतात. जिजी अक्का त्या मुलीला पाहून बोलतात, तुझी नात तर खूप गोड आहे, कोणावर गेली? तेव्हा कमला मावशी सांगतात की इथे तिची आजी बसली आहे ना, गोरी गोमटी तिच्यावरच गेली असेल. तर सोनाली रागातच कमला मावशींकडे पाहते आणि मनात विचार करते, कमला मावशींनी कधी आरशात तोंड तरी पाहिलं आहे का? माझ्या मुलीसाठी मी केशर आणि बदाम खूप खाल्ले होते, त्यामुळे एवढी छान मुलगी मला झाली. तर जान्हवीही बोलते की अगदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखी मुलगी आहे. तेव्हा कमला मावशी सोनालीला बोलतात की सोनाले तुझ्या राजकुमाराला पण घेऊन ये. सोनाली मनात विचार करते, ह्या माझ्या सुंदर लेकी सावळ्या बाळाला आणलं तर कसं वाटेल. तेव्हा ती खोटं सांगते की बाळ तर आत्ताच झोपलं आहे. तेवढ्यातच भिंगरी कान्हाला घेऊन तेथे येते. कमला मावशी लगेच सोनालीला विचारते, काय ग, तू म्हणाली होतीस की कान्हा झोपला, मग अचानक उठला कसा काय? तेव्हा सोनाली बोलते की बाळांचं तुम्हाला तर माहीतच आहे, एका मिनिटात झोपतात आणि दुसऱ्या मिनिटाला लगेच उठतात. तेवढ्यातच विक्रम तेथे येतो आणि गोंडस मुलीला पाहून त्याला घेण्याचा मोह आवरत नाही. तेव्हा तो लगेच कमला मावशींच्या नातीला जवळ घेतो आणि तिच्याबरोबर गोड गप्पा मारू लागतो. तेव्हा सोनाली विक्रम आणि त्या बाळाकडे पाहतच राहते. तिला खूप वाईट वाटत असतं, परंतु तिचा नाईलाज असतो. त्यावेळी ते बाळ विक्रमच्या खिशातून 500 रुपयाची नोट काढते. तेव्हा विक्रम कमला मावशींना बोलतो, ही जरी तुमची नात असली तरी सोनालीसारखी हिला सवय आहे. तेव्हा सोनाली मनात विचार करते की हे बाळ तर माझंच आहे, परंतु माझा नाईलाज आहे, मी तुम्हाला कसं सांगू. सर्वजण सोनालीवर हसतात. कमला मावशींची सून बाळाला बोलत असते की ती नोट पुन्हा काकांना देऊन टाक. तेव्हा सोनाली बोलते, राहू द्यात. तर जिजाक्कांना आश्चर्य वाटतं की सूर्य आज पश्चिमेला कसा काय उगवला. सोनाली विक्रमचे पैसे असे सहजच कसं जाऊ देऊ शकते. तेव्हा विक्रम जान्हवीला हळूच बोलतो, आपली सोनाली हॉस्पिटलमधून बदलून तर आली नाही ना, कारण 500 रुपये सहज ह्या बाळाला देऊन टाकले. तर कमला मावशीही त्यांच्या नातवाला 500 रुपयांची नोट देतात. ते बाळ खूप हसत असतं. सोनाली बोलत असते की बाळा पैसे घे, 500 रुपये असे सोडू नको. परंतु ते बाळ पैसे घेत नाही. सोनालीला खूप राग येतो. तेव्हा ती बोलते की माझी लेक बघ, पैसे अजिबात तिच्याकडून सुटत नाही. तर कमला मावशी सोनालीला सांगतात, ह्या बाळाने पैसे नाही घेतले तर नाही घेऊ देत, मी त्याच्यासाठी सोन्याचा दागिना बनवून आणते. इकडे दीपक सर सर्व ट्रेनी ऑफिसरला वॉर्मअप करायला सांगतात. रोमाचं थोडं लक्ष विचलित होतं. तेव्हा दीपक सर पुन्हा तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात. त्यानंतर ते किक कशी मारायची हे सर्वांना शिकवतात आणि ऑफिसर राहुल व संजयला रिंगमध्ये बोलवतात. ते दोघेही खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करतात. त्यानंतर सर्व ट्रेनी ऑफिसरची प्रॅक्टिस होते. पाटील मॅडम नजर रोखून पाहत असतात की नक्की कोण कसं प्रॅक्टिस करतं आणि कोणाचं किती लक्ष आहे. नंतर दीपक सर कीर्तीला पंच आणि डिफेन्स कसं करायचं हे शिकवतात. कीर्ती एकदम मन लावून दीपक सरांना डिफेन्स करत असते. तेव्हा सर्वांना कीर्तीचं खूप कौतुक वाटतं. तर दीपक सरही कीर्तीचे खूप कौतुक करतात. तर पाटील मॅडम मनात विचार करतात की
कीर्तीने केस कापले म्हणून तिच्यात पॉझिटिव्ह बदल झाले असेल तर ते खूप चांगलं आहे. त्यानंतर दीपक सर सर्वांना सांगतात की आता मी दोघांना बोलवणार आहे. एक म्हणजे ऑफिसर संजय आणि दुसरा म्हणजे ऑफिसर राहुल. ह्या दोघांनीही एकमेकांसमोर शत्रू असल्यासारखंच ट्रेनिंग घ्यायचं. त्यानंतर ते दोघेही रिंगमध्ये येतात. तर राहुल एकाच पंचमध्ये संजयला खाली पाडतो. तेव्हा संजयला राग येतो. तो शत्रू असल्यासारखं भासवत खूप जोरात पंच करतो आणि त्याला खाली पाडतो. जोशामध्ये पुन्हा राहुल उठतो आणि संजयला पंच करून त्याला जोरात खाली पाडतो. हेही एकमेकांना पंच करत डिफेन्स करत असतात. संजयला जिंकायचंच असतं. मध्ये खूप जुगलबंदी होते. सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात. नंतर त्या दोघांचा टास्क कंप्लीट होतो. तर ऑफिसर दीपक संजयला विजेता म्हणून घोषित करतात. त्यानंतर रोमा आणि दुसरा ऑफिसर रिंगमध्ये उतरतात. तेव्हा ते दोघेही एकमेकांना पंच करत मारत एकमेकांना डिफेन्स करत असतात. समोरच्या ऑफिसरने रोमाला जोरात पंच केल्यामुळे रोमा खाली कोसळते. त्याच जोशामध्ये ती पुन्हा जागेवरून उठते आणि समोरच्या ऑफिसरला जोरात पंच करून त्याला खाली पडते. रोमा समोरच्या ऑफिसरला सारखी डिफेन्स करते हे पाहून संजयलाही तिचं खूप कौतुक वाटतं. जण रोमाच्या कामगिरीकडे पाहत असतात. त्यानंतर त्या दोघांचा टास्क कंप्लीट होतो. तर रोमा जिंकते. त्यानंतर तिसरी जोडी कीर्ती आणि दुसऱ्या ऑफिसरची असते. समोरचा ऑफिसर कीर्तीला पंच करून जोरात खाली पाडतो. रोमाला खूप टेन्शन येतं. तर संजयला खूप राग येतो. पाटील मॅडम त्या दोघांचा टास्क पाहत असतात की हे दोघेजण नक्की खेळतायत कसे. कीर्तीला काही जमत नाही. तेव्हा ती खाली कोसळते. त्यानंतर कीर्ती जोशात उठते आणि समोरच्या ऑफिसरला पंच करून जोरात खाली आपटवते. तेव्हा सर्वजण कीर्तीचं कौतुक करतात. संजय आणि पाटील मॅडम तर तिच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि तिचं अभिनंदन करतात. कीर्तीची प्रगती पाहून रोमा तिला चीअरअप करत असते आणि आनंदाने उड्या मारू लागते. त्या दोघांच्याही टास्कची वेळ संपते. तर दीपक सर कीर्तीला विजयी म्हणून घोषित करतात. कीर्तीही खूप खुश असते. नंतर दीपक सर विजयी झालेल्या सर्व ट्रेनी ऑफिसरचं कौतुक करत असतात. तर पाटील मॅडम सर्वांना आराम करण्यासाठी पाठवतात. तेव्हा कीर्तीबरोबर जो ट्रेनी ऑफिसर बॉक्सिंगच्या टास्कमध्ये होता तो कीर्तीला बोलतो, तू खूप छान खेळलीस, परंतु आजपर्यंत मी कधीही हरलो नाही हे लक्षात ठेव. रोमा कीर्तीच्या कामगिरीमुळे खूप खुश असते. त्यानंतर कीर्ती रोमाला सांगते की माझं हेल्मेट काढण्यासाठी मदत करतेस का. तेव्हा रोमा हो बोलते. त्यानंतर ती तिचा हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रोमा जोरात ते हेल्मेट काढते. तर ते हेल्मेट पाटील मॅडमच्या जवळ येऊन पडतं. पाटील मॅडम रागात कीर्तीकडे पाहतात. कारण कीर्तीने केस कापलेले नसतात. तर कीर्ती खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम कीर्तीला सांगतात, मी तुला सांगितलं होतं की केस कापायचे आणि पुढच्या वेळी येताना केस कापून जर आली नाही तर डायरेक्ट घरी जायचं. तेव्हा कीर्तीला हे ऐकून मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.